मी व्ही एस. लेखक व्ही एस कुलकर्णी. प्रकरण 1. माझं गाव आणि बालपण. माझं गाव इचलकरंजी कोल्हापूरपासून 18 मैलावर आहे. सुमारे 90 ते 100 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळची गावाची लोकवस्ती सुमारे 7 ते 8 हजार होती. इचलकरंजी ही जहागिरी होती. बाबासाहेब घोरपडे हे त्यावेळचे जहागीरदार होते. लोक त्यांना सरकार म्हणत असत. त्यांचं कुलदैवत व्यंकटेश म्हणजे व्यंकोबा होतं. त्यांचा नवरात्रोत्सव मोठ्या धडाक्यात होत असे. नवरात्रात कीर्तनं प्रवचनं होत असत. विशेष म्हणजे उत्सवात प्रसिद्ध गवयांच्या मैफिली असायच्या. मला अजूनही आठवतंय की त्या लहान वयात मला वझेबुवा, अब्दुल करीम खाँसाहेब, मास्टर कृष्णाराव, विनायकबुवा पटवर्धन, पंडित इंगळेबुवा यांची गाणी ऐकायला मिळाली. त्यामुळे लहानपणापासूनच मला गाण्याची गोडी लागली. मी गात नसलो तरी मला संगीताची जाण आली. पुढे इंगळेबुवा हे माझे मेहुणे झाल्यावर तर गाणं खूपच ऐकायला मिळालं. संस्थान असल्यामुळे वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. पोवाडे, कीर्तनं, नाटकं, त्याचप्रमाणे खेळ, पोहणे असे कार्यक्रम वर्षभर चालू असत. या साऱ्यांचे संस्कार माझ्यावर झाले. गावापासून पंचगंगा नदी सुमारे 6-7 फरलांगावर आहे. नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा चिंचेची झाडं आहेत. त्यामुळे रस्त्यावर सावली असायची. गावाला पाण्याची सोय म्हणून नदीवर पंपिंग स्टेशन बांधलं होतं. तिथून नळाने गावात पाणी आणलं जात असे. गावात ठिकठिकाणी हौद होते व ते पाण्याने भरलेले असायचे. तिथून लोक पाणी घेऊन जात असत. सरकार शिस्तप्रिय होते. लोकांच्या हिताकडे त्यांचं लक्ष असायचं. त्यांनी इचलकरंजीत अनेक सुधारणा केल्या. विशेष म्हणजे उद्योगधंद्याला त्यांनी चालना दिली. हातमाग व्यवसायाला त्यांनी जास्त प्रोत्साहन दिलं. त्यामुळं घरोघरी हातमाग व्यवसाय सुरू झाला. वस्त्रोद्योग विस्तारला. त्यामुळेच पुढे इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर असं नाव पडलं. शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी बेंदूरच्या दिवशी बैलांची लाकूड ओढण्याची शर्यत घेतली जात असे. तसंच बैलांचं प्रदर्शन भरवलं जात असे. उत्कृष्ट बैलांना बक्षिसं दिली जात असत. इचलकरंजीच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. रामलिंग डोंगर, बाहुबली, नरसोबाची वाडी, प्रसिद्ध खिद्रापूर मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा, ज्योतिबा इत्यादी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळं आहेत. अशा गावात 1927 माझा जन्म झाला. आमचं घर नदीवेशीला होतं. नदीकडून आलो तर रस्त्याला लागूनच असणाऱ्या बोळाच्या तोंडाशी कोपऱ्यावर आमचं घर होतं. सौंदत्तीकर बोळ म्हणून तो बोळ ओळखला जात असे. आमच्या कुटुंबात माझे आईवडील, माझ्या दत्तक आई म्हणजे मामी, आम्ही 4 भावंडं आणि माझी दत्तक बहीण यमू असे आम्ही एकत्र राहत होतो. वडिलांना आम्ही दादा म्हणत असू. दादा गावात सौंदत्तीकर कुलकर्णी म्हणून परिचित होते. धोतर, सदरा, त्यावर पूर्वीच्या पद्धतीचा लांब कोट, उपरणं आणि डोक्यावर रुमाल असा त्यांचा पोशाख असे. कपाळावर गंध लावलेला असे. एखाद्या साधूसारखं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ते उत्तम खवय्ये होते. सर्व पदार्थ चवीनं खात असत. पदार्थ चवीला चांगला पाहिजे तसा तो दिसायलाही आकर्षक पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. आमचं कुलदैवत नरसोबा. दरवर्षी नृसिंह जयंतीला मोठा उत्सव होत असे. दरवर्षी पाळीपाळीनं एकेकाकडे त्या उत्सवाची जबाबदारी असे. आमच्याकडे एके वर्षी ही जबाबदारी आली होती. मला अजूनही आठवतंय की दादांनी सर्वांना आमरसाचं जेवण दिलं होतं. सारं काही उत्तम हवं पण त्याचबरोबर शिस्तही हवी याकडे त्यांचा कटाक्ष असे. वडिलांची खूप मोठी बागायती शेती होती. घरी 4 बैल, म्हैस, गाय इत्यादी जनावरं होती. शेतीच्या कामाला गाडी होती. परंतु भाऊबंदकीमुळं त्यांना शेती, घर सारं काही गमवावं लागलं व त्यांच्यावर एका छोट्या घरात राहण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचं मानसिक संतुलन उत्तम होतं. मनाने ते खंबीर होते. तसेच दिलदारही होते. ज्यांनी खटला जिंकला त्यांच्या घरी मोठा जल्लोष झाला. सर्वांना जेवण दिलं गेलं. दादांनाही त्यांनी जेवायला बोलावलं. आश्चर्य म्हणजे दादाही त्यांच्या घरी जाऊन जेवण करून आले. झालं गेलं विसरून पुढे जाण्याचा गुण त्यांच्या स्वभावातच होता. तशा परिस्थितीतही त्यांचा शांत व आनंदी स्वभाव पाहून नातेवाईकांना व मित्रपरिवाराला आश्चर्य वाटत असे.
ते पतपेढीचे सेक्रेटरी म्हणूनही काम करत असत. माझ्या आईचं नाव जानकीबाई. कर्नाटकातील सप्तसागर हे तिचं माहेर. आई उंच व गोरी होती. तिच्या भुवया रेखीव व डोळे भावूक होते. टापटिपीची तिला खूप आवड होती. माझ्या दत्तक आई म्हणजे दादांची मामी. मामाभाचे लहानपणापासून ते शेवटपर्यंत एकत्र राहिले. आम्ही एकत्रच राहत असल्यामुळे दत्तकपणा नावापुरताच होता. आई व मामी बहिणीप्रमाणे राहत होत्या. दोघींनी मिळून संसाराचा गाडा नेटकेपणाने आणि उत्तम सांभाळला होता. आम्हा भावंडात सर्वात मोठी माझी बहीण होती. तिचं नाव सिंधू. आम्ही सर्व तिला अक्का म्हणत असू. ती सर्वांची लाडकी होती. तिच्या पाठचा दत्ता, नंतर कृष्णा व नंतर मी विष्णू. मी सर्वात लहान. दत्ता व कृष्णा यांना मी मोठा आप्पा व धाकटा आप्पा असं म्हणत असे. घरीच मोठ्या आप्पाचे हातमाग होते. धाकटा आप्पा महाराष्ट्र बँकेत हेड कॅशियर होता. अक्काचे लग्न पंडित केशवबुवा इंगळे यांच्याशी झालं. ते इचलकरंजी संस्थानात दरबार गायक होते. ते मध्यम उंचीचे व गोरे होते. त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. ते शांत स्वभावाचे तसेच शिस्तप्रिय होते. ते पहाटे उठून व्यायाम आणि मग गाण्याचा रियाज करत असत. त्यात कधीही खंड पडत नसे. माझी दत्तक बहीण यमू हिचेही पाठोपाठ लग्न झाले. तिचे यजमान शिक्षक होते. त्यांना आम्ही अण्णा म्हणत असू. ते शांत स्वभावाचे, प्रेमळ व मितभाषी होते. मला एक काका होते. बळवंत सौंदत्तीकर कुलकर्णी या नावाने ते ओळखले जात. आम्ही त्यांना नाना म्हणत असू. ते रेल्वेत नोकरीला होते व त्यामुळे त्यांची ठिकठिकाणी बदली होत असे. पुढे त्यांची मुलंही रेल्वेत नोकरीला लागली. निवृत्तीनंतर नाना इंदोरला स्थायिक झाले. त्यामुळं आमची एक शाखा मध्य प्रदेशात आहे. मी लहानपणी खूप दंगेखोर व वांड होतो असं सर्वजण सांगतात. मला सर्व काही आठवत नाही, पण एक आठवण आहे. मी 4-5 वर्षाचा असेन. एक दिवस एक बाई तिच्या मुलाला घेऊन आमच्या घरी आल्या आणि जोरजोराने आईला हाक मारू लागल्या. आई कामात होती. हात पुसतच ती बाहेर आली. त्या बाईंनी तावातावाने व हातवारे करत आईला बरंच काही सांगितलं. ती गेल्यावर आईने रागाने मला 2 जोराचे धप्पाडे घातले व मला अंगणातून पडवीत, नंतर सोपा माजघर करत दरादरा ओढत स्वयंपाकघरात आणलं. देवाजवळ असलेला पाट तिनं खसकन ओढून घेतला व मला त्यावर बसवलं. माझ्याकडे पाहतच ती म्हणाली, रोज रोज उठून तुझी कटकट. एक दिवसही कुणाची तक्रार नाही असं जात नाही. लक्षात ठेव, आता इथून अजिबात हालायचं नाही. आज जेवण खाण सगळं बंद. हीच तुला शिक्षा. आज तुला जेवण नाही आणि मीही जेवणार नाही. असं म्हणून ती माझ्यासमोर बसून राहिली. मोठेपणी मला कळायला लागल्यावर जेव्हा जेव्हा या प्रसंगाची चर्चा होते त्यावेळी माझ्या मनात विचार येतो की मुलाला चांगलं वळण लागावं म्हणून आई किती कष्ट व त्रास सहन करते. अगदी उपाशीसुद्धा राहते. मी आता गोविंदराव हायस्कूलमध्ये जाऊ लागलो. शाळा सकाळ दुपार अशी होती. सकाळची शाळा सुटली की आमचा 10-12 जणांचा ग्रुप तडक नदीवर पोहायला जायचा. नदी गावाच्या दक्षिणेला 6-7 फरलांगावर आहे. नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा चिंचेची मोठी मोठी झाडं असल्यानं चिंचांच्या दिवसात चिंचा पाडून खाणं हाही आमचा एक उद्योग असे. जाताना खिशातून नेलेल्या शेंगांवर आम्ही ताव मारत असू. वाटेत ओत म्हणजे छोटा ओढा ओलांडल्यावर नदी लागे. नदीवर घाट आहे. घाटाच्या वरच्या बाजूला दोन्ही बाजूस 2 मनोरे आहेत. मनोऱ्याच्या अलीकडे काही अंतरांवर एक धर्मशाळा आहे. घाटाच्या खालच्या बाजूला नदीपात्र आहे. घाटाला लागूनच नदी वाहते. नदीला काही ठिकाणी गुडघाभर तर काही ठिकाणी मांडीला लागेल इतकं पाणी आहे. पाणी संपलं की पुढे वाळूची जमीन आहे. ती जमीन संपली की मोठा डोह आहे. तो नदीकाठापर्यंत आहे. नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. किनाऱ्यापासून वाळूच्या उंचवट्यापर्यंत दगडी गोट्यांचा बांध घातलाय. त्यावरून सतत पाणी वाहत असतं. नदीच्या बांधावरून लोकांची सतत ये जा सुरू असते. डोहाच्या व घाटाच्या अशा दोन्ही बाजूंनी नदीचं पाणी वाहत असे. आम्ही सर्व मुलं वाळूवर कपडे काढून नंतर नदीत डुंबत असू. घाटाच्या पश्चिमेला सुमारे 700 ते 800 फूट अंतरावर नदी पात्राला लागूनच पंपिंग स्टेशन बांधलंय. त्याचा आकार लंबवर्तुळाकार असून उंची 80 ते 90 फूट आहे. सर्व बांधकाम दगडी आहे.
नदीला पूर आल्यावर इंजिनाला पाणी लागू नये अशा उंचीवर ते बसवलंय. पूर आल्यावर इंजिन मास्तर होडीतून ये जा करत असत. आम्ही मुलं तिथून पुरात उड्या टाकत असू. उन्हाळ्यात आम्ही पायटेकीवर पोहायला जात असू. उन्हाळ्यात पाणी कमी होत असल्याने नदीत जिथे पाय टेकत त्या भागाला पायटेकी म्हणतात. त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूला मळीचं रान होतं. त्यात कडधान्य, भोपळ्याचे वेल, मक्याची कणसं अशी पिकं शेतकरी घेत असत. आमच्यातली काही मुलं पोहत त्या बाजूला जाऊन मक्याची कणसं चोरून तोडून आणत आणि मग आम्ही ती वाटून खात असू. नदीतून वाहत जाणारा कणसांचा पाला पाहिला की शेतकरी धावत येत असत. आम्ही आधी कणसं खात असू आणि नंतर शिव्या खात असू. बहुधा शेतकरी येईपर्यंत आम्ही दूरवर पोहत गेलेले असायचो. पण चुकून एखादा मुलगा त्यांच्या तावडीत सापडला तर त्याला चांगला चोप मिळत असे. आता ते आठवलं की गंमत वाटते आणि हसूही येतं. नदीवर आंघोळ करून कपडे धुवून पंचा, लंगोट सर्व डोक्यावर घेऊन आम्ही घरी येत असू. घरी येईपर्यंत सर्व कपडे वाळत असत. ते वाळलेले कपडे घडी करून दुसऱ्या दिवसासाठी तयार ठेवत असू. शहरातल्या मुलांना जे मिळत नाही ते निसर्गाच्या सान्निध्यातील ताणतणावविरहित मुक्त असं बालपण मला माझ्या गावात मिळालं. नदीला पूर आला की मी व माझे काही मित्र हमखास नदी पार करून पलीकडे जाऊन परत येत असू. पुराच्या पाण्याला खूप जोर व ओढ असते. त्यामुळे पलीकडे जाताना कुठून गेलं पाहिजे त्याप्रमाणे ठरवून पोहायला पडावं लागतं. तसंच परत येताना सुद्धा अंदाज घेऊनच पोहावं लागतं. पोहताना खूप दमछाक होत असल्यानं अशा धाडसाला 4-5 मुलंच तयार होत असत. मला एक प्रसंग अजूनही आठवतोय. मी पुरात पोहून परत घाटाजवळ येत होतो. माझा एक मित्र घाटातच डुंबत होता. मला पाहून तो जवळ आला आणि म्हणाला, "आता मी तुला बुडवतो." मी हातवारे करून ओरडून सांगितलं की "अरे, मी खूप दमलोय, अशी मस्करी करू नकोस." पण तो ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने माझ्या मागे येऊन दोन्ही खांद्यांवर हात ठेवून मला जोरात खाली दाबलं. मी तसा श्वास कोंडून धरला. खाली कुठे पाय टेकवता येतात का पाहिलं, पण पायाला जमीन लागेना. मी जोरानं उसळी मारून कसा तरी वर आलो. नाकातोंडात पाणी गेल्यानं मला जोराचा ठसका लागला होता. मी कसा तरी काठावर येऊन उताणा पडून राहिलो. बराच वेळ पडून राहिल्यावर व दम कमी झाल्यावर मी उठलो. आजही तो प्रसंग आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. 1-2 सेकंद जास्त गेले असते तर काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही. गावात गोविंदराव हायस्कूल प्रसिद्ध होतं. तीच माझी शाळा. शाळेत असताना मी रोज रात्री मित्राकडे बोर्डिंगवर अभ्यासाला जात असे. बोर्डिंग गावाबाहेर माळावर होतं. मी राजवाड्याच्या मागील बाजूच्या रस्त्याने जात असे. दत्त मंदिर, विठोबा मंदिर, राम मंदिर सोडून थोडं पुढे गेल्यावर पेठेतून येणारा रस्ता त्याला मिळतो. तोच पुढे ढोरवेशीकडे जातो. पेठेच्या व राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर पोलीस चौकी होती. एक दिवस अंधार पडला असताना मी बोर्डिंगवर सायकलवरून निघालो होतो. अचानक पोलिसांनी मला हटकलं. मी थांबलो व प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं. "पाहता काय? सांगा सांगा तुमचं नाव काय?" पोलीस म्हणाला. "कशासाठी?" मी विचारलं. "अहो, तुमच्या सायकलला दिवा नाही, हा गुन्हा आहे, माहीत नाही का? बोला, नाव सांगा." पोलिसानं दटावलं. मी माझं नाव सांगितलं. पोलीस म्हणले, "कुठं शिकता?" मी म्हटलं, "गोविंदराव हायस्कूल." पोलीस म्हणले, "कोणत्या इयत्तेत शिकता?" "4थीत." "कुठं राहता?" "नदी वेस सौंदत्तीकर बोळ." आमची प्रश्नोत्तरं सुरू असताना पेठीच्या बाजूनं एक बिनदिव्याचा सायकलस्वार येताना दिसला. त्याच्याकडे बोट दाखवून मी ओरडलो, तो पहा बिनदिव्याचा सायकलवाला." ते ऐकून पोलीस त्याला अडवायला गेला. तेवढ्यात मी सायकलवर टांग मारून ढोरवेशीच्या बाजूने पळालो. पोलीस ओरडत होता, पण मी तेवढ्यात पसार झालो. झाला प्रकार मी मित्राला सांगितला. पुढे मी बोर्डिंगवर दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागलो. मला वाटलं होतं की मी एकदाचा सुटलो. पण 4-5 दिवसांनी शाळेचा बाबू शिपाई एका पोलिसाला घेऊन माझ्या वर्गात आला. त्याने माझं नाव सांगितलं व "तुम्हाला कोर्टात बोलावलंय, चला," असं म्हणाला. सर्व मुलं माझ्याकडे टवकारून पाहायला लागली. शाळेची इमारत कोर्टाजवळच होती. सुमारे 50-60 फुटाचं अंतर असावं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2-3 पिंपळाची झाडं होती आणि त्याची गर्द सावली रस्त्यावर पसरलेली होती. आम्ही दोघं कोर्टात आलो. पोलिसानं मला एक मोठ्या खोलीमध्ये आणलं. समोर एका खुर्चीवर जज साहेब बसले होते.
पोलिसानं मला त्यांच्यासमोर उभं केलं आणि तो बाजूला उभा राहिला. जज साहेबांना पाहिल्यावर मला आठवलं की मी त्यांना त्यापूर्वी 2-3 वेळा तरी पाहिलं होतं. त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आकर्षक होतं. उंचेपुरे व कोणाचंही लक्ष वेधून घेणारी त्यांची रुबाबदार चाल, यामुळेच ते माझ्या लक्षात राहिले असावेत. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर मला खूपच आनंद झाला. जजसाहेबांच्या बोलण्याने मी भानावर आलो. ते म्हणाले, "तुमच्या सायकलला दिवा नव्हता, हा गुन्हा आहे, माहीत आहे ना?" मी म्हणालो, "मी कितीतरी दिवसांपासून तेथूनच जातो. तिथे पोलीस कधीच नव्हता." माझ्या बोलण्यावर जजसाहेबांसह सर्वजण हसले. जजसाहेब म्हणाले, "असं म्हणू नये, हा गुन्हा आहे. परत असं करू नको." हे ऐकताच मी तेथून पळतच शाळेत आलो. थोड्या वेळाने पोलीस परत आला व मला परत बोलावल्याचे त्याने सांगितले. पोलिसाने मला परत जजसाहेबांपुढे उभं केलं. जजसाहेब म्हणाले, "तुम्हाला शिक्षा सांगण्याआधीच तुम्ही निघून गेलात. तुम्ही गुन्हा केला आहे व त्यासाठी तुम्हाला 8 आणे दंड केलाय. आता काय करावं? माझ्याजवळ तर काहीच पैसे नव्हते. मी खिशात हात घातला आणि खिसा उलटा करून दाखवला आणि सांगितलं, बघा, माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. मी दंड कुठून भरणार? त्यावर जजसाहेब म्हणाले, ठीक आहे, परत असा गुन्हा करू नको. जा आता. ते ऐकताच मी पळतच परत शाळेत गेलो. मला वर्गाच्या दारात बघून सर्व मुलं आश्चर्यानं माझ्याकडे पाहत राहिली. आमची शाळा सकाळ दुपार होती. दुपारची शाळा सायंकाळी 5:30 वाजता सुटत असे. शाळा सुटल्यावर आम्ही घरी येऊन दप्तर ठेवून व थोडंसं खाऊन शाळेच्या मैदानावर अरुण व्यायाम संघात जात असू. माधव मोघे या संघाचा प्रमुख होता. तो आमच्यापेक्षा वयाने मोठा होता, तरी आम्ही सर्वजण त्याला नावानेच हाक मारत असू. तो आम्हाला मोठ्या भावासारखाच वाटत असे. माधव दिसायला काळासावळा, उंच व किडकिडीत होता, पण कामाला अतिशय चिवट. मुलांचं आरोग्य उत्तम राहायला हवं व त्यांच्यावर उत्तम संस्कारही व्हायला हवेत, या उद्देशानं त्याने संघाची स्थापना केली होती. मुलांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी तो सतत झटत असे. त्यासाठी त्याने अमरावती येथील हनुमान व्यायामशाळेचा कोर्सही पूर्ण केला होता. संघात लंगडी, खो खो, आट्यापाट्या, हुतुतू हे खेळ घेतले जात असत. तसेच लेझिम व डंबेल्स हे व्यायाम प्रकारही घेतले जात असत. माधव पट्टीचा पोहणारा होता. आम्हा सर्व मुलांना त्यांनीच पोहायला शिकवलं. पुरामध्ये तो स्वतःच्या जबाबदारीवर आम्हाला पोहायला घेऊन जात असे. पोहायच्या शर्यतीत तो नेहमीच पहिला येत असे. आजच्या काळात असता तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये चमकला असता, पण तो काळच निराळा होता. संघाचे एक बँड पथकही होतं. त्यात मी ड्रम वाजवत असे. मी सर्व प्रकारचे खेळ खेळत असे, परंतु माझा आवडता खेळ म्हणजे हुतुतू. संघातून सुटल्यावर आम्ही काही मित्र तालमीत जात असू. तिथे कुस्ती, मलखांब, जोर बैठका इत्यादी करून आम्ही तालमीच्या बाहेरील गवतावर किंवा शाळेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसायचो. शाळेच्या कंपाऊंडला लागून मेन रोड होता व रोड संपला की पलीकडे सिनेमा थिएटर होतं. त्याचं नाव नारायण टॉकीज. रोज सायंकाळी सिनेमा सुरू होण्यापूर्वी तिथे जुन्या गाजलेल्या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्ड्स लावल्या जायच्या. तिथे बसून आम्ही ती गाणी मनसोक्त ऐकून मग गप्पा-टप्पा करत आपापल्या घरी जात होतो. आजही ते दिवस आठवले की खूप आनंद होतो. मी शाळेत असताना हुतुतूच्या स्पर्धा म्हणजे टुर्नामेंट्स होत असत. मिरजेची अंबाबाई तालीम त्यावेळी खूप प्रसिद्ध होती. ते हुतुतूच्या स्पर्धा आयोजित करत. आंतरशालेय तसंच अंबाबाई तालमीनं आयोजित केलेल्या हुतुतूच्या स्पर्धेत मी नेहमी भाग घेत असे. त्यावेळी 90 पाऊंड व खुला गट अशा पद्धतीने स्पर्धा होत असत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आजूबाजूच्या शाळा येत असत. ग्रुपमधील इतर मुलांच्या मानाने मोठा दिसत असल्याने मी 90 पाऊंड आणि खुला गट अशा दोन्ही गटात खेळत असे. खुल्या गटात एखादा भिडू कमी पडल्यास मला घेत असत. या स्पर्धा जवळजवळ आठवडाभर चालत. या स्पर्धांमधील एक दिवस मला अजूनही आठवतो. स्पर्धेत खेळण्यासाठी मी सकाळी मैदानात उतरलो. माझी पहिली मॅच 90 पाऊंड गटाची झाली. त्यानंतर मला खुल्या गटात दुसऱ्यांदा खेळावं लागलं. त्यानंतर मी पुन्हा शाळेच्या संघातून खेळलो. अशा प्रकारे सकाळपासून दुपारी 2-2:30 पर्यंत मी मैदानावरच खेळत होतो. स्पर्धेच्या वेळी आम्हा मुलांना लिंबू किंवा गोळ्या एवढंच देत असत. स्पर्धेत खेळून झाल्यावर मी घरी गेलो. आई माझी वाटच पाहत होती. मला पाहताच काळजीच्या स्वरात तिने विचारलं, अरे, किती उशीर झाला? किती वाजलेत बघ. सकाळपासून तू काही खाल्लेलं नाहीस.
चल बस जेवायला. मी तिला सर्व काही सांगितलं. मी इतका वेळ सतत खेळत होतो हे ऐकून तिलाही आश्चर्य वाटलं. मी तिला म्हटलं, मला खूप भूक लागलीये. आत्ता मला काही विचारू नकोस. मला लवकर जेवायला वाढ. त्या दिवशी मी इतका जेवलो की आई माझ्याकडे बघतच राहिली. जेवण करून दुपारी 4च्या सुमारास मी जे गाढ झोपलो ते दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झालो. आदल्या दिवशीचा थकवा कुठल्या कुठं नाहीसा झाला होता. मी उत्साहानं शाळेत गेलो. आमच्या शाळेत सूर्यनमस्काराच्या स्पर्धाही असत. 15 मिनिटं, अर्धा तास व पाऊण तास नमस्कार घालायचे अशा गटात त्या स्पर्धा होत. त्यासाठी 1 महिना आधीपासून मी सराव करत असे. अर्धा तास व पाऊण तास अशा गटांमध्ये मी भाग घेत असे. आजूबाजूचा प्रेक्षणीय व निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी शाळेच्या सहली जात असत. एके दिवशी आम्ही 5-6 मित्र गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता एकाच्या डोक्यातून कल्पना आली की सर्वांनी सायकलवरून पन्हाळ्याला जायचं. सर्वांना ती कल्पना आवडली आणि लगेच चर्चा सुरू झाली. एवढ्या लांब सायकलवरून जाणं आपल्याला झेपेल का? एकाची शंका. दुसरा म्हणाला, आपल्याला घरूनच परवानगी मिळणार नाही, मग कसं जाणार? अनेक शंका कुशंका घेऊन झाल्यावर एकदाचं जाण्याचं ठरलं. तेवढ्यात एक जण म्हणाला, आपण जाणारच आहोत तर रामलिंगवरून जाऊया. रामलिंगचा डोंगर गावापासून 12-13 मैल अंतरावर आहे. कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्यावर हातकणंगले सोडल्यावर रामलिंगला जाणारा फाटा लागतो. आम्ही त्या रस्त्यानं निघालो. रस्त्यावर दोन्ही बाजूला गर्द झाडी होती. सकाळची वेळ आणि प्रसन्न वातावरण असल्यानं जाताना चढण असूनही आम्हाला विशेष श्रम जाणवले नाहीत. आम्ही मंदिरात पोचलो. पुढील बाजूला दगडी सभामंडप व डाव्या बाजूला रामकुंड होतं. डोंगरातून वाहत येणारं पाणी या कुंडात पडत असतं. पाणी स्वच्छ व थंडगार होतं. जवळच एका खोलीत एक साधू महाराज राहत होते. मंदिर व परिसराची स्वच्छता ते मोठ्या श्रद्धेनं करत असत. इथून पुढं गेल्यावर आणखी एक कुंड लागतं. ते कुंड अंधारात आहे. त्या पाण्यातून पुढे गेल्यावर गुहेसारखा एक भाग लागतो. जेमतेम 2-3 माणसं उभी राहू शकतील एवढी जागा तिथे आहे. गुहेत महादेवाची पिंडी आहे. आम्ही सर्वांनी रामकुंडात स्नान करून रामलिंगाचं दर्शन घेतलं. खाण्याचे पदार्थ बरोबर घेतले होते. तिथे थोडा फराळ करून आम्ही पन्हाळ्याकडे निघालो. उतार असल्यानं आम्ही सांगली कोल्हापूर रस्त्याला लवकर लागलो व पन्हाळ्याच्या दिशेनं निघालो. तिथे पोहोचेपर्यंत अंधार झाला. माझा मित्र सुलतानपुरे याच्याकडे कामास असलेल्या मुलाचे वडील तिथे राहत होते. मुजावर त्यांचं नाव. ते मुस्लिम होते. त्यांचा पत्ता शोधत शोधत आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांनी आमच्या राहण्याची व्यवस्था केली. आम्हाला खूप भूक लागली होती. जवळचे फराळाचे सर्व पदार्थ आम्ही फस्त केले आणि झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व सामान आवरून आम्ही पन्हाळा पाहायला बाहेर पडलो. 3 दरवाजा, धान्याची कोठारे, संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं ती जागा, ही सर्व ठिकाणं पाहिली. तसंच शिवाजी महाराज पन्हाळ्याहून विशाळगडावर गेले तो रस्ताही पाहिला. ते सर्व पाहण्यात दुपारचा 1 वाजून गेला. उन्हामुळे आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो. पोटात कावळे काव काव करत होते. कोल्हापूरला जाऊन जेवण घ्यायचं असं ठरलं होतं, पण इथेच इतका वेळ गेला होता. त्या काळी आजच्यासारख्या सोयी नव्हत्या. ठिकठिकाणी धाबे किंवा हॉटेल्स नव्हती. मुजावर साहेबांच्या घरी सामान ठेवलं होतं. ते घेण्यासाठी व त्यांचा निरोप घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो. तुम्ही जेवणाचं काय करणार? त्यांनी विचारलं. कोल्हापूरला गेल्यावर जेवू, नाहीतर वाटेत कुठे मिळालं तर पाहू, असं आम्ही म्हणालो. मुजावर साहेब म्हणाले, वाटेत कुठेही जेवण मिळणार नाही आणि कोल्हापूरला पोहोचायला खूप उशीर होईल. गड हिंडून तुम्ही खूप दमलेले दिसताय. भुका लागल्या असतील. थांबा, मी तुमच्यासाठी पिठलं भात करतो. ते ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. पण वरकरणी आम्ही म्हणालो, काका कशाला तुम्ही त्रास घेता, आम्ही कोल्हापूरला जाऊन जेवू. पण त्यांनी ओळखलं होतं की मुलांना खूप भूक लागली असणार. इतक्या लांबून सायकलवर आलेत, दमलेत बिचारे. त्यांनी भात पिठलं केलं आणि आम्हाला पत्रावळीवर वाढलं. आम्ही त्यावर ताव मारला. त्या भात पिठल्याची सर पंचपक्वान्नांनाही येणार नाही इतक्या आवडीनं आम्ही जेवलो. परिस्थिती बेताची असताना मुजावर साहेबांनी आम्हाला प्रेमानं जेवू घातलं. ना देणं ना काही. त्याची आठवण मी कधीही विसरू शकणार नाही. मुजावर साहेबांचा निरोप घेऊन आम्ही निघालो ते रात्री घरी परतलो. त्या सहलीनं आम्हाला खूप काही शिकवलं. दरवर्षी आमच्या शाळेचं गॅदरिंग होत असे. एके वर्षी मी गॅदरिंगचा सेक्रेटरी होतो.
सेक्रेटरी असल्यामुळे माझ्यावर बरीच जबाबदारी होती. कोणकोणते खेळ घ्यायचे, प्रमुख पाहुणे कोण, अल्पोपहारात कोणते पदार्थ ठेवायचे, प्रदर्शन, विविध गुणदर्शन या साऱ्यावर चर्चा करून त्या त्या विभागाची जबाबदारी विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर सोपवली. सर्वानुमते एका माजी विद्यार्थ्याला अध्यक्ष म्हणून बोलवायचं ठरलं. प्रसिद्ध साहित्यिक व कवी श्री व्ही म कुलकर्णी यांचं नाव निश्चित झालं. ते गोविंदराव हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी आनंदानं आमचं निमंत्रण स्वीकारलं. अल्पोपहाराला कोणते पदार्थ ठेवायचे यावर बरीच चर्चा होऊन शेवटी मर्यादित पदार्थ ठेवायचं ठरलं. पुरी, बटाट्याची भाजी, जिलबी, चटणी व खमंग काकडी असा बेत ठरला. सामानाची यादी करून सर्व सामान आचार्याच्या ताब्यात दिलं. तेव्हा साखर कमी पडते आहे असं लक्षात आलं. ते रेशनचे दिवस होते. नियमाप्रमाणे जेवढी साखर मिळणार होती तेवढीच मिळाली होती. मी जादा साखर मिळवण्याच्या खटाटोपात होतो. काही मित्रांना व दुकानदारांना विचारलं, पण त्यांच्याकडून नन्नाचा पाढा ऐकावा लागला. आता काय करावं असा विचार करत असतानाच माझा मित्र पंडित कुलकर्णी म्हणजे फाय फाउंडेशनचा संस्थापक तो आला. त्याला मी माझी अडचण सांगितली व म्हणालो, अरे मी खूप काळजीत आहे, तू मला तेवढी साखर मिळवून दे. त्याच्याकडे प्रदर्शनाचं काम सोपवलं होतं व तो त्या गडबडीत होता. तरीही त्याने मला विचारलं की किती साखर लागेल. मी म्हटलं 10 शेर. त्यानं थोडा विचार केला आणि तो म्हणाला, मी साखर मिळवून देईन, पण एका अटीवर, तू प्रदर्शनासाठी मला एक चित्र दिलं पाहिजेस. मी म्हणालो, अरे कसं शक्य आहे, 2-3 दिवसावर गॅदरिंग आहे, कामाची गडबड चालू आहे, एवढ्या कमी वेळात कसं जमणार. शेवटी त्यांनी मला इतकी गळ घातली की मी त्याला चित्र देण्याचं कबूल केलं. त्याच रात्री मी एक चित्र तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी चित्राला माऊंट घालून ते चित्र पंडितला दिलं. चित्र पाहून तो खुश झाला व त्यानेही कबूल केल्याप्रमाणे मला साखर आणून दिली. प्रदर्शनाचं उद्घाटन कोल्हापूरचे रेसिडेंट ऑस्टिन यांच्या पत्नी लेडी ऑस्टिन यांच्या हस्ते झालं. त्या प्रदर्शनात माझ्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालं, परंतु कामामुळे ते घेण्यासाठी मी जाऊ शकलो नाही. आमच्या गॅदरिंगचा समारंभ उत्तम रीतीने पार पडला. उत्तम नियोजन केल्याबद्दल सर्व शिक्षकांनी माझं कौतुक केलं. गॅदरिंगनंतर काही दिवसांनी पंडित मला म्हणाला की प्रदर्शनात तुझ्या चित्राला पहिलं बक्षीस मिळालं, पण तू त्यावेळी आला नाहीस. लेडी ऑस्टिन यांना तुझं चित्र खूप आवडलं, त्यांना तुला भेटायचं होतं. त्यांना असं म्हटल्यावर मी कोल्हापूरला जाऊन त्यांना भेटायचं ठरवलं. एका रविवारी मी माझं चित्र घेऊन कोल्हापूरला गेलो. ते चित्र त्यांना भेट देण्याचं मी ठरवलं होतं. त्यानुसार त्यांना भेटून मी ते चित्र दिलं. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी माझी आस्थेनं चौकशी केली आणि पुढे तू काय शिकणार आहेस, चित्रकला शिकणार आहेस का असं विचारलं. मी त्यांना काय उत्तर दिलं ते आठवत नाही, पण चित्रकला हा माझा आवडता विषय होता एवढं खरं. माझा मॅट्रिकचा रिझल्ट लागला आणि मी पास झालो. आता पुढे काय. तो काळ असा होता की मॅट्रिकनंतर कुठेतरी नोकरी करायची आणि सेटल व्हायचं, हाच एकूण शिरस्ता होता. जीवनात आवडीचं काम मिळणं व त्यातच करिअर करायला मिळणं हे फारच थोड्यांच्या नशिबी असतं. त्या थोड्या लोकांमधला मी एक आहे. मला चित्रकलेची आवड होती, परंतु मी हेच शिकणार आहे किंवा मी हेच माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलं आहे असं सांगण्याचा तो काळ नव्हता. कलेबाबत तर विचारायलाच नको. मॅट्रिकनंतर आता पुढे काय असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. चित्रकलेची आवड असल्यानं आपण पुढे तेच शिकावं असं मी ठरवलं. चित्रकार गोंधळेकर यांचं नाव मी ऐकलं होतं व ते पुण्यात एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात हेही ऐकलं होतं. एक दिवस दादा मला म्हणाले, आता तुझं शिक्षण पूर्ण झालंय, मला वाटतं आता तू नोकरी करावीस. तुला कॉलेजचं शिक्षण देणं मला काही परवडणार नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी गप्पच बसलो. बोलत का नाहीस, सांग ना तुला पुढे काय करायचे ते, अक्का मध्येच म्हणाली. आता कसं सांगावं याचं दडपण माझ्या मनावर आलं. धीर करून मी म्हणालो, मला चित्रकलेचं पुढचं शिक्षण घ्यायचंय. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. चित्रकला चित्रकला शिकून काय भीक मागायची आहे. हे असलं शिकून पोट भरता येतं का. हे काय भिकेचे डोळे लागलेत तुला. थोडा वेळ सर्वच गप्प होते. त्या धक्क्यातून सावरत दादांनी विचारलं, पुढील शिक्षण घेण्यासाठी तुला कुठं जावं लागेल. मी त्यांना सर्व काही सांगितलं. ते शांतपणे म्हणाले, तू पुण्याला जाणार तर तेथील तुझं शिक्षण राहणं याचा एकूण खर्च मला देणं शक्य नाही.
तू तुझ्या मर्जीप्रमाणे शिकावंस असं आम्हालाही वाटतं, पण खरंय, अंथरूण पाहूनच हातपाय पसरावेत, आई म्हणाली. त्यावेळचं सर्वांचं बोलणं आणि मत ऐकून मला आज हसू येतं. आर्ट व सायन्स याशिवाय कलेची पण एखादी शाखा असते व त्यातही पैसा व नाव कमवता येतं याची जाणीव त्या काळी पालकांना नव्हती. माझ्या शिक्षणावरून घरातील एकूणच वातावरण तंग झालं. माझा चित्रकला शिकण्याला सर्वांचाच विरोध होता. जसा जसा विरोध वाढत गेला तसा तसा मी हट्टालाच पेटलो. शिकेन तर चित्रकलाच शिकेन असा माझा पक्का निर्धार झाला. मला खूप राग आला आणि मी सर्वांशीच अबोला धरला. एवढं खरं की घरून मला जो जो विरोध होत गेला तो चित्रकला शिकण्याचा माझा निश्चय पक्का झाला. आमच्या आळीतच राहणारा माझा मित्र वसंत लेले पुण्यात नोकरी करत होता. तो एका खोलीत राहत होता. मी त्याला सर्व सांगितलं तेव्हा तो म्हणाला की पुण्याला आल्यावर तू माझ्या खोलीवर राहायला ये, बाकी सर्व नंतर बघू. आर्थिक स्तर आम्हा सर्वांचा सारखाच होता, पण त्याची मदत करण्याची इच्छा होती. एके दिवशी मी दादांना सांगितलं की लेल्यांचा वसंत पुण्याला आहे, पुण्यात मी त्याच्या खोलीत राहीन. तो ये म्हणालाय मला. तुझा निश्चय झालाय तर तू जा. पण कसं जमणार? काळजीच्या सुरात दादा म्हणाले. मी त्यांना म्हणालो, मला तुम्ही फक्त 50 रुपये द्या. मी तिथे गेल्यावर सर्व व्यवस्था करेन. मी तुम्हाला नंतर कधीही पैसे मागणार नाही. माझा निश्चय बघून दादांनी मला पुण्यास जाण्यास संमती दिली. मी माझ्या जाण्याच्या तयारीस लागलो. तयारी तशी विशेष काही नव्हतीच. मी केलेली काही चित्रकलेचं सामान, मोजकेच कपडे आणि आईने दिलेले खाण्याचे पदार्थ घेऊन मी माझं जन्मगाव सोडलं. ज्या गावात मी मुक्त जीवन जगलो, ज्या गावानं मला उत्तम संस्कार व प्रेम दिलं, ते गाव मित्रमंडळींना सोडून जाताना वाईट वाटलं. परंतु पुढे शिकायचं आहे, कितीही कष्ट पडले तरी ध्येय गाठायचं आहे या विचारानं व तितक्याच उत्साहानं मी पुण्यात आलो. इचलकरंजी ते हातकणंगले हा प्रवास मी मोटारनं केला. हातकणंगले ते मिरज व मिरज ते पुणे असा रेल्वे प्रवास करून मी पुणे स्टेशनला उतरलो. स्टेशनवरून टांग्यानं जोगेश्वरीजवळ आलो. शालूकर बोळात जेस्ते वाडा होता. तिथे माझा मित्र वसंत राहत होता. त्याच्याकडे गेलो. वाड्यात गेल्यावर समोरच चौक होता व त्याच्या आजूबाजूला बिऱ्हाडं होती. माडीवर बाबूराव विजापुरे यांचं बिऱ्हाड होतं. ते नाटकाचे शौकीन होते. त्यांच्या शेजारच्या खोलीत वसंत व त्याचा मित्र राहत होता. आता मीही त्यांच्याबरोबर राहायला लागलो. मागच्या बाजूस बखळ होती. तेथे मोरी व नळ होता. तिथे आम्ही आंघोळ करत असू. आता मुख्य म्हणजे मला चित्रकलेच्या क्लासची चौकशी करायची होती. स्वीट होमच्या मागील बाजूस फडतरे चौकात फडतरे वाडा होता. तिथे रानडेज फाईन आर्ट्स क्लासेस होते. तेथे लगेच मी माझं नाव घातलं. आम्हाला शिकवायला श्री रानडे व श्री घोगले व श्री गोंधळेकर सर येत असत. क्लास तर सुरू झाला. आता मला माझ्या जेवणाची व्यवस्था करायची होती. जवळच बादशाही बोर्डिंग होतं. तिथे मी जेवायला जाऊ लागलो. माझ्या शिक्षणाकरता आम्हाला नोकरी करणं भाग होतं. मी माझ्या मित्राला तसं सांगून ठेवलं होतं. त्यानेही त्याच्या काही मित्रांना सांगितलं. पुढे 2-3 महिन्यात मला सरकारी फोटो झिंको प्रेसमध्ये नोकरी लागली. तिथे मी ड्राफ्ट्समन म्हणून काम करू लागलो. नोकरीमुळे मला खूपच दिलासा मिळाला. आता माझी नोकरी व शिक्षण दोन्ही सुरू झालं. रानडेज क्लासेस सकाळ संध्याकाळ होते. मला दोन्ही वेळा येण्याची परवानगी त्यांनी दिली होती. नोकरीमुळे माझा दिनक्रम ठरून गेला होता. सकाळी लवकर उठून सर्व आवरून मी पळायला जात असे. शनिवारवाड्यावरून डेक्कन जिमखाना, लकडी पूल, लक्ष्मी रोड व आप्पा बळवंत चौकातून मी घरी येत असे. नंतर सकाळचा क्लास करून ऑफिसला जात असे. दुपारी 1 वाजता बादशाहीतून लावलेला जेवणाचा डबा येत असे. ऑफिस सुटल्यावर गोखले, कात्रे, कामत व मी असे फिरायला जात असू. आता माझा दिनक्रम व्यवस्थित सुरू झाला होता. मी जून 1947ला पुण्यात आलो. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य दिनादिवशी मी तिथेच होतो. मला तो दिवस अजूनही आठवतोय. शनिवारवाडा व इतरत्र रोषणाई केली होती. सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. लोक रोषणाई पाहत हिंडत होते, स्वातंत्र्याचा आनंद घेत होते. 1951मध्ये मी GD आर्ट पास झालो. तसेच ABTI लंडन या संस्थेचा करस्पॉन्डन्स कमर्शियल आर्ट डिप्लोमाही पूर्ण केला. कोणतीही पदवी आपले बोट धरून त्या कलेची ओळख करून देते, परंतु बोट सुटल्यावर पुढील प्रवास आपल्याला स्वतः करावा लागतो.
त्यात यशस्वी व्हायचं असेल तर कौशल्याबरोबरच दीर्घोद्योग, चिकाटी व त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान मिळवणं आवश्यक असतं. हे सर्व लक्षात घेऊनच मी माझी पुढची वाटचाल सुरू केली.